कट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज मी करणार आहे पावसाळ्यासाठी चटपटीत अशी वाटल्या डाळीचे वडे किंवा आपण भजी पण म्हणू शकतो। मी रेसिपी करताना कशी केली ते सविस्तर तुम्ही पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा। मी टिप्ससहित रेसिपी केली आहे। तर मी आता करणार आहे वाटल्या डाळीचे वडे, आपण भजी पण म्हणू शकतो। ही चना डाळ 1 कप, ही वाटी भरून किंवा तुमचं जे माप असेल ते 1 भांडं भरून तुम्ही डाळ घ्या। 1 कप घ्या, तुम्हाला जास्त असेल तर 2 कप घ्या। आता ही रात्रभर मी भिजवली पाण्यात, ही फुगली आहे त्यामुळे आता 1 कपापेक्षा जास्त झाली आहे। आणि उडीद डाळ पण मी रात्री भिजवली पाण्यात, पाणी काढून घेतलं आहे दोन्ही डाळीतलं। मी रात्रभर भिजवली। जर तुम्ही पावसाळ्यात थंडीत करणार असाल तर रात्रभर भिजवा, आणि जर उन्हाळ्यात करणार असाल तर 5-6 तास फक्त या 2 डाळी भिजवल्या तरी चालणार आहे। हे पोहे सकाळी भिजवले, आता वाटायला घेणार आहे तेव्हा वेळेला पोहे 10 मिनटं पाण्यात भिजवले। आता हे आपण वाटून घेऊ सगळे दोन्ही डाळी आणि पोहे। ही चणा डाळ पण मिक्सर जारमध्ये घातली। आता ही उडीद डाळ पण घालू। पाणी कमीत कमी वापरायचं आहे, आणि हे पोहे पण घालायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये वाटताना। आता आपण कमीत कमी पाण्यात वाटून घेऊ मिक्सरमध्ये। आपण ही वाटलेली डाळ काढून घेऊ बाउलमध्ये। यात आपण तिखट, क्रश केलेले बारीक जिरे, जाडसर वाटलेले, हिंग, हळद, मीठ, आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट। तुम्हाला लसूण नसेल घालायचा तर स्किप केला तरी चालेल। आपण हे आता मिक्स करू छान। यात आपण 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालू। हे सगळं आपण छान मिक्स करू। कॉर्नफ्लोअरमुळे छान कुरकुरीतपणा येतो। आता आपण यात तेल घालू। साधं नॉर्मल टेम्परेचरचं तेल आहे। 2 टीस्पून तेल घातलं आहे। हे मिक्स करू आपण। आपण यात तेल घातलं आहे 2 टीस्पून, साधं नॉर्मल टेम्परेचरचं, आणि कॉर्नफ्लोअर घातलं होतं ते आपण मिक्स केलं, त्यामुळे छान कुरकुरीत होतात। आता आपण हे थोडं फेटून घेऊ। थोडं जाडसर वाटलं आहे, खूप नाही। तेल तापायला ठेवलं आहे आपण कढईत। आता आपण तळायला घेऊ। टाकताना गॅसची फ्लेम बारीक करा।
मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचे सुरुवातीला, मग नंतर परत फ्लेम मीडियम करायची. जरा सेट झाले मग हे का सेट झाले हलवायचे. पावसाळ्यात खाण्यासाठी खूप छान लागतात हे वडे. वड्याची साईज अशी थोडी छोटीच ठेवायची, खूप मोठे नाही टाकायचे, मग आतून ते थोडे कच्चे राहतात. पण बारीक केले ना की कुरकुरीत होतात आतपर्यंत. ही आपली पहिली बॅच तळून झाली. आता आपल्याला हे वडे डबल फ्राय करायचे. या वड्यांसाठी मी टिप्स सांगते. ते डाळीचे कुठल्याही प्रकारचे वडे करताना डाळ योग्य वेळ भिजवायची. जास्तही वेळ भिजवली तर वडे तेलकट होतात. आता हे आपण डबल फ्राय करणार आहे हाय फ्लेमवर. फक्त 2 सेकंद करणार आणि काढून घेणार, म्हणजे कुरकुरीत होतात जास्त. आणि टीप अशी आहे की डाळ वाटताना शक्यतो पाणी घालायचं नाही, लागलंच तर 1-2 चमचे पाणी घालायचं. वाटण खूप बारीक वाटायचं नाही, थोडं जाडसर ठेवायचं. आणि त्यात मीठ, जे वाटलेलं वाटण असतं त्यात मीठ अगदी वेळेला, कढईत तेल तापल्यावर तुम्ही जेव्हा वडे तळायला घेणार आहे तेव्हा 5 मिनटं आधी यात मीठ घालायचं मिश्रणात आणि फेटून घ्यायचं. आणि चव वाढण्यासाठी लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, बडीशेप, काळे मिरे हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे आपण घालायचं. आता हे आपण डबल फ्राय करतोय. डबल फ्राय करताना जास्त वडे टाकले तर चालतात, पण पहिल्यांदा जेव्हा तळतो तेव्हा वडे तेल कढईत कमी टाकायचे. आणि डबल फ्राय करायच्या आधी 80% फ्राय करायचे, तळायचे 80%. आणि मग 5 मिनिटांनीच 1 ते 2 मिनटं फक्त हाय फ्लेमवर काढून घ्यायचे तेलातनं. आणि कॉमन चुका आपल्या म्हणजे मिश्रण खूप पातळ करायचं नाही, खाण्याचा सोडा घालायचा नाही, ते तेलकट होतात. आणि डाळ खूप बारीक वाटायची नाही. या महत्त्वाच्या टिप्स आहेत. या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे वडे छान कुरकुरीत आणि चवीला छान लागतील. आता काढताना आवाज येतोय बघा. असे तुम्ही हाफ फ्राय करून फ्रीजमध्ये सुद्धा 80% तळून ठेवू शकता. आणि मग तुम्हाला गेस्टसाठी तळायचे असतील किंवा तुम्हाला स्वतःला दुपारी चहाबरोबर खायचे असतील तर तुम्ही सकाळीच करून पण ठेवू शकता, किंवा जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला तेव्हा तुम्ही हाफ फ्राय करून ठेवू शकता. आणि मग वेळेला तुम्ही डबल फ्राय करा. ही आपली दुसरी बॅच पण दुसऱ्यांदा डबल फ्राय करून झाली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सांगा. आणि अशाच पावसाळी रेसिपीसाठी, खमंग कुरकुरीत अशा रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.